सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकरांनी 18 एप्रिलला स्वतःला संपवलं। तेव्हा डॉक्टरांच्या पॅन्टच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्यांच्या हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मुसळेंचं नाव होतं। तिनं केलेल्या आरोपांमुळे आणि धमकीमुळे डॉक्टरांनी स्वतःला संपवल्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यानुसार मनीषाला अटकही करण्यात आली, पण नंतर डॉक्टरांच्या मृत्यूबाबत अनेक शंकाही उपस्थित करण्यात आल्या। चिठ्ठीतलं हस्ताक्षर डॉक्टरांचंच आहे का असे प्रश्न निर्माण झाले। डॉक्टरांच्या गृहकलहाबद्दलही मनीषानं आपल्या वकिलांना सांगितलं होतं। त्यामुळे वळसंकरांच्या मृत्यूचा सूत्रधार दुसराच कोणीतरी असून त्यात मनीषा मानेला अडकवण्याचा प्रकार होत असल्याचा युक्तिवाद मनीषाच्या वकिलांनी कोर्टात केला होता। त्यामुळे या प्रकरणात मोठे मोठे ट्विस्ट येत असतानाच आता मनीषानं डॉक्टरांना पाठवलेला आणखी एक मेल पोलिसांना सापडलाय। यातून मनीषानं डॉक्टरांची माफी मागितल्याचं समोर आलंय। तर डॉक्टर वळसंकरांच्या खोलीतून पोलिसांना आणखीही काही पुरावे सापडल्याचं आता सांगितलं जातंय। पण वळसंकरांनी स्वतःला का संपवलं, त्यांच्या मृत्यूबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये खरंच तथ्य आहे का, याचं गूढ अजूनपर्यंत तरी उकललेलं नाही। वळसंकरांच्या मृत्यूनंतर तपासात पोलिसांना नक्की काय सापडलं, मनीषानं पोलिसांना दिलेली माहिती काय आणि वळसंकर मृत्यू प्रकरणाचा गुंता कसा वाढत गेलाय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। वळसंकरांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तिथून काही वस्तू ताब्यात घेतल्या। त्यात एक जिवंत काडतूस, एक पुंगळी, टॉवेल, नॅपकिन, एका बुलेटमधील शिसं, बुलेटवरील तांब्याचं आवरण आणि सिगारेटची काही थोटकं अशा वस्तूंचा समावेश आहे। या सगळ्या वस्तू बाथरूममध्ये सापडल्या, पण ज्या पिस्तुलातून डॉक्टरांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या ते पिस्तूल मात्र डॉक्टरांच्या बेडरूममध्ये सापडलं, तशी नोंद पोलीस डायरीत आहे। ही गोष्ट अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे। बाथरूममधील पिस्तूल बेडरूममध्ये कोणी आणून ठेवलं का अशी शंका आता उपस्थित केली जाते। टोकाचं पाऊल उचलण्याआधी डॉक्टरांनी सिगारेट्स ओढल्याचं दिसून येत आहे। तसंच बाथरूममध्ये तब्बल 19 थोटकं सापडल्यानं ते बराच वेळ बाथरूममध्ये विचार करत असल्याचंही बोललं जात आहे। विचार केल्यानंतरच डॉक्टरांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चाही होते। डॉक्टर वळसंकरांच्या बेडरूममध्ये मनीषा मुसळे माने हिनं दिलेला माफीनामाही सापडलाय। वळसंकरांना मनीषानं धमकीचा मेल गेला होता। त्यानंतर वळसंकरांनी तिला हॉस्पिटलमध्ये बोलावून समज दिली होती। त्यावेळी तिनं डॉक्टरांसह कुटुंबियांची माफी मागितली। तसा एक माफीनामाच तिनं डॉक्टरांना मेल केला होता। त्यात तिनं आय एम सॉरी, व्हॉट आय एम रिटन इन द लेटर इज ड्यू टू इमोशनल डिस्टर्बन्स, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम अगेन अँड अगेन सॉरी सर असं लिहून त्याखाली इंग्रजीत सही केली होती। तसंच एक पेनड्राईव्ह आणि 2 मोबाईलही आढळून आलेत। बाथरूम आणि बेडरूममधून हस्तगत केलेल्या सगळ्या वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या। फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमधून डॉक्टरांच्या दोन्ही मोबाईल फोन आणि पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे हे समजणं शक्य होणार। तसंच बाथरूममधील पिस्तूल बेडरूममध्ये कोणी आणलं हे पुढे येण्यास मदत होणार आहे। त्यानंतर त्यामागचं कारण पोलीस शोधून काढतीलच। दरम्यान मृत्यूनंतर डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीबाबत संशय व्यक्त केला जातोय। चिठ्ठीमधील अक्षर हे त्यांचंच आहे का असा प्रश्नही पोलिसांनी उपस्थित केलाय। त्या चिठ्ठीतच मनीषा माने मुसळेंचं नाव लिहिण्यात आलंय। त्यावरून ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। आता चिठ्ठीवरच संशय व्यक्त केला जात असल्यानं डॉक्टरांच्या अक्षर पडताळणीचा पोलिसांनी निर्णय घेतलाय। त्यासाठी रुग्णालयातून डॉक्टरांचं हस्ताक्षर आणि स्वाक्षरी असलेली काही कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। त्यावरून चिठ्ठीतील हस्ताक्षराची तपासणी केली जाणार आहे। या पडताळणीसाठी कागदपत्रांवर हस्ताक्षर आणि खिशात सापडलेली चिठ्ठी तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली आहे। त्याचा रिपोर्ट पुढील आठवड्यात मिळणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान मनीषानं कम्प्युटरवर टाईप करून त्याचा प्रिंटचा फोटो ईमेल डॉक्टर वळसंकर, त्यांची पत्नी उमा आणि मुलगा अश्विन यांना केला होता। त्यात तिनं स्वतःला संपवण्याची धमकी दिली होती। त्या धमकीच्या मेलची मूळ प्रत तिनं 17 एप्रिलला हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या समोर फाडून टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यावेळी तिथं डॉक्टर वळसंकर, त्यांच्या पत्नी उमा आणि मुलगा अश्विन असे तिघही उपस्थित होते। पण या फाडलेल्या प्रिंटचे तुकडे गायब झाल्याचं सांगितलं जातंय। पोलिसांना वळसंकरांच्या हॉस्पिटलमध्ये असे कोणतेही कागदाचे तुकडे सापडले नाहीये। दुसरीकडे मात्र 5 दिवस पोलीस कोठडीत असलेल्या मनीषानं वळसंकर कुटुंबाबाबत आपल्या जबाबात धक्कादायक माहिती दिली। गेल्या काही वर्षांपासून रुग्णालयाची उभारणी केली, ते नावारूपाला आणलं त्या डॉक्टर शिरीष वळसंकरांचेच अधिकार काढून टाकण्यात आले होते। डॉक्टरांकडे सध्या फक्त ओपीडीचेच अधिकार ठेवण्यात आले होते। ओळखीतील रुग्णाचं थोडं बिल कमी करण्याचेही अधिकार त्यांना नव्हते। तशी त्यांनी शिफारस केली तरी ती मान्य केली जात नव्हती। त्यांच्या शब्दाला किंमत राहिली नव्हती असं मनीषानं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय। डॉक्टर शिरीष यांची सून सोनाली वळसंकर या न्यूरोसर्जन आहेत।
त्यांचं शिक्षणही जास्त असल्यानं रुग्णालयात त्यांच्याकडे जास्त रुग्ण असायचे. दुसरीकडे मुलगा डॉक्टर अश्विन वळसंकर यांचे वेगळे रुग्ण असायचे. प्रत्येकजण आपापल्या रुग्णांचं बिल स्वतंत्रपणेच घ्यायचं. माझ्याकडे केवळ वेलफेअर संदर्भातील निर्णय होते. हॉस्पिटलला नेहमी लागणाऱ्या आणि आवश्यक असलेल्या वस्तू डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या सहीनं मी मागवत होते. हॉस्पिटलमधले निम्मे अधिकार सुनेला देऊनही त्यांना डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता, असंही मनीषानं पोलिसांना सांगितल्याचं बोललं जातं. दरम्यान अलीकडच्या काही दिवसात डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा आणि सून यांच्यात अंतर्गत वाद सुरू होता. सोनाली वळसंकर यांनी घटस्फोटासाठीही अर्ज केल्याची माहिती काही माध्यमांमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यातील तणावाचा हॉस्पिटलवर परिणाम होऊ नये, रुग्ण कमी होऊ नयेत म्हणून डॉक्टर वळसंकरांनी स्वतः पुन्हा एकदा हॉस्पिटलकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. पण त्यांचं हॉस्पिटलमध्ये पुन्हा ॲक्टिव्ह होणं त्यांच्या मुलगा आणि सुनेला आवडत नव्हतं. काही महिने वेगवेगळे राहिल्यानंतर डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता, असंही मनीषानं पोलिसांना सांगितल्याची माहिती देण्यात आली आहे. मनीषाचा धमकीचा मेल, त्याचे फाडलेले तुकडे गायब होणं, माफीनामा, खिशात सापडलेल्या चिठ्ठीबाबत संशय, डॉक्टरांना त्यांच्याच रुग्णालयातून बेदखल करणं, कौटुंबिक कलह या सगळ्यातून पोलिसांपुढील तपासाचा गुंता वाढतच चालल्याचं दिसून येतंय. त्यावर तोडगा म्हणून पोलिसांनी आता डॉक्टरांच्या मोबाईलचे CDR तपासण्याचा निर्णय घेतलाय. कारण डॉक्टरांनी आपली खंत काही मित्रांना बोलून दाखवल्याचं बोललं जातंय. डॉक्टर शिरीष यांनी 1 ते 17 एप्रिल या दिवसात कोणाला कॉल केले, त्यांना कोणाचे कॉल आले, त्यांनी कोणाला वारंवार कॉल केले किंवा त्यांना कोणाचे सतत कॉल आले, त्याचं कारण काय, अनोळखी क्रमांकावरून कोणाचे फोन आले होते का, याशिवाय मनीषानं डॉक्टरांना महिन्याभरात किती कॉल केले, त्यांनी तिला कॉल केले का, याचा डेटा पोलिसांनी मिळवलाय. तसंच डॉक्टरांचं घर आणि रुग्णालयातील 30 दिवसांचं CCTV फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यातून या काळात डॉक्टरांना त्यांच्या घरी कोण कोण भेटायला आलं होतं याची पडताळणी केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता डॉक्टरांच्या कॉल डिटेल्समधून म्हणजे CDR मधून काहीतरी धागेदोरे हाती लागतील अशी आशा पोलिसांना आहे. दुसरीकडे डॉक्टरांच्या खिशातील चिठ्ठीबाबत पुढे येणारं सत्यही महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्यातूनच डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, त्यांनी कोणत्या कारणामुळे स्वतःचं आयुष्य संपवलं, यामध्ये आणखी काही वेगळा अँगल आहे का, याचं गूढ उकलण्याची शक्यता आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.